श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 78वा सर्ग वाचूया. शत्रुघ्नाचा रोष, त्याचे कुब्जेशी भांडण, भरताच्या सांगण्यावरून तिला मूर्छित अवस्थेत सोडून देणे. 13व्या दिवसाचे कार्य पूर्ण करून श्री रामचंद्रांच्या पाशी जाण्याचा विचार करणाऱ्या भरतास लक्ष्मणाचा धाकटा भाऊ बंधू शत्रुघ्न म्हणाला, बंधू, जे दुःखाच्या समयी आपल्या व आत्मीय जनांच्या साठी नव्हे तर समस्त प्राण्यांनाही सहारा देणारे आहेत, ते सत्वगुणा संपन्न श्रीराम एका स्त्रीकडून वनात निघून गेले आणि जो बल व पराक्रम यांनी संपन्न आहे तो तर नामधारी शूरवीर आहे, त्यानंही काहीच नाही केलं. मी तर असं विचारतो की त्यानं पिताजींना कैद करून श्रीरामांना या संकटातून का नाही वाचविलं. जेव्हा राजा एका नारीच्या प्रेमात वश होऊन वाईट मार्गावर आरूढ झाला तेव्हा न्याय व अन्याय यांचा विचार करून त्यास प्रथमच कैदेत करायला हवं असं मला वाटतं. लक्ष्मणाचा धाकटा बंधू शत्रुघ्न जेव्हा या प्रकारे रोषपूर्ण वाणीने बोलत होता त्याच वेळी कुब्जा सर्व आभूषणांनी विभूषित होऊन त्या राजभवनाच्या पूर्वद्वारी येऊन उभी राहिली. तिच्या अंगावर उत्तमोत्तम चंदनाचा लेप लाविला होता. राण्यांनी वापरावीत अशी वस्त्रे धारण करून ती आभूषणांनी सजून नटून आली होती. तिची मेखला विचित्र लड्यांनी सुशोभित होती. तिने इतरही अनेक अलंकार घातले होते. अनेक दाव्यांनी बांधलेल्या एखाद्या वानरीप्रमाणे ती दिसत होती. सर्व वाईटांचे मूळ तीच होती. श्री रामचंद्रांच्या वनवासरूपी पापाचे मूळ कारण तीच होती. तिच्यावर दृष्टी जाताच द्वारपालाने तिला पकडले आणि मोठ्या निर्दयतेने तिला ओढीत शत्रुघ्नाच्या हाती नेऊन सोपविले. राजकुमार जिच्यामुळे श्रीरामांना वनात निवास करावा लागला, आपणासारख्यांच्या पित्यानं शरीराचा परित्याग केला, ती क्रूर कर्म करणारी ही पापिणी आहे. आपण योग्य असेल असंच हिच्याशी वर्तन करावं. द्वारपालाचे हे बोलणे ऐकून शत्रुघ्नाचे दुःख आणखीनच वाढले. त्याने आपल्या कर्तव्याचा निश्चय केला व अंतपुरात राहणाऱ्या सर्व लोकांना तो म्हणाला, या पापिणीनं माझ्या बंधूंना व पिताजींना दुस्सह दुःख दिलं आहे. ती आपल्या त्या क्रूर कर्माचं तसंच फलही भोगील. असे म्हणून शत्रुघ्नाने सख्यांनी घेरलेल्या कुब्जेस त्वरित बलपूर्वक पकडले. ती भीतीने अशी ओरडू लागली की सर्व भवन कंपित झाले. तेव्हा तिच्या सर्व सख्यांनी एका जागी एकत्र येऊन विचार केला की ज्या प्रकारे त्यानं बलपूर्वक कुब्जेस पकडला आहे त्यावरून असं दिसतं की तो आपणासही जिवंत सोडणार नाही. म्हणून आपण परमदयाळू, उदार, धर्मज्ञ व यशस्विनी महाराणी कौसल्येस शरण जाऊ. यावेळी तीच आपली निश्चल गती आहे. शत्रूंना दमन करणाऱ्या शत्रुघ्नाने रोषात येऊन कुब्जेस जमिनीवर पाडून तो ओढू लागला. त्यावेळी ती जोरजोराने चित्कारत करीत म्हणाली, जेव्हा मंथरा ओढली जात होती तेव्हा तिथे नाना प्रकारचे विचित्र अलंकार तुटून जमिनीवर इतस्ततः विखुरले जात होते. आभूषणांच्या त्या तुकड्यांनी शोभणारी ते विशाल राजभवन नक्षत्रमालांनी अलंकृत अशा शरत्कालीन आकाशाप्रमाणे अधिकच सुशोभित झाले. बलवान नरश्रेष्ठ ज्यावेळी रोषाने मंथरेस जोराने ओढीत होता त्याच वेळी तिला सोडविण्यासाठी कैकेयी तिच्यापाशी आली. तेव्हा शत्रुघ्नाने तिचा धिक्कार करून तिला अत्यंत कठोर शब्दात कटू पद्धतीने ऐकविले. शत्रुघ्नाचे हे कठोर शब्द मोठेच दुःखदायी होते. ते ऐकून कैकेयीस फारच दुःख झाले. ती शत्रुघ्नाच्या भीतीने कंपित झाली व त्याला शरण आली. शत्रुघ्नास क्रोधाने भरलेला पाहताच भरताने त्याला म्हटले, सुमित्रा कुमार, क्षमा कर. स्त्रिया सर्व प्राण्यांना अवध्य आहेत.
जर मलाही हे भय नसतं की धर्मात्मा श्रीराम मला मातृघातकी समजून माझी घृणा करतील, तर मी या दुष्ट आचरण करणाऱ्या पापिणी कैकईस मारलंच असतं. धर्मात्मा रघुनाथ जर या कुब्जेस मारल्याची वार्ता ऐकतील, तर ते निश्चयानं तुझ्यापाशी व माझ्यापाशीही बोलणंही सोडून देतील. भरताचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणाच्या धाकट्या बंधूची मंथरेच्या वधरूपी दोषापासून सुटका झाली. त्याने तिला मूर्छितावस्थेतच सोडून दिले. मंथरा कैकईच्या चरणावर पडून लांब श्वास घेऊन अत्यंत दुःखाने आर्त होऊन करुण विलाप करू लागली. शत्रुघ्नाच्या ओढण्यामुळे आर्त व अचेत झालेल्या कुब्जेस पाहून भरताची माता कैकई हळूहळू तिला आश्वासन देऊ लागली. तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी कुब्जा पिंजऱ्यात बद्ध झालेल्या क्रौंचीप्रमाणे तिच्याकडे पाहत होती. इथे 78वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 79वा सर्ग वाचूया. त्यानंतर 14व्या दिवशी प्रातःकाळी समस्त सेवक वर्ग एकत्र जमून भरतास म्हणाले, महायशस्वी राजकुमार जे आपले सर्वश्रेष्ठ गुरु होते ते महाराज दशरथ तर आपले ज्येष्ठ पुत्र श्रीराम व महाबली लक्ष्मण यांना वनात पाठवून स्वतः स्वर्गवासी झाले. आता या राज्यास कुणी स्वामी नाही, म्हणून आता तूच आमचा राजा हो. आपल्या मोठ्या बंधूस स्वतःच महाराजांनी वनवासाची आज्ञा दिली आणि आपणास हे राज्य प्रदान केलं आहे, म्हणून आपण राजा होणं न्यायसंगत आहे. या प्रसंगी आपणच या राज्याचा अधिकार घ्यावा, यात कुणाचा अपराध होत नाही. राजकुमार रघुनंदन हे मंत्री आदी स्वजन पुरवासी व्यापारी हे सर्व लोक अभिषेकाची सामग्री घेऊन तयार आहेत. भरता, आपण आपल्या पितामहांच्या या राज्याचं अवश्य ग्रहण करावं. नरश्रेष्ठा, राजाच्या पदावर आपण अभिषिक्त व्हावं आणि आमचं रक्षण करावं. हे ऐकून उत्तम रथास धारण करणाऱ्या भरताने अभिषेकासाठी आणलेल्या कलशादी सर्व सामग्रीस प्रदक्षिणा केली आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना उद्देशून तो म्हणाला, सज्जन हो, आपण बुद्धिमान आहात. आपण मला असं सांगणं बरोबर नाही. आमच्या कुळात सदा ज्येष्ठ पुत्रच राजाचा अधिकारी बनतो आणि ते उचितच आहे. श्री रामचंद्र आमचे ज्येष्ठ बंधू आहेत, म्हणून तेच राजे होतील. त्यांच्याऐवजी मीच 14 वर्षे वनात निवास करीन. आपण विशाल चतुरांगिणी सेना सबल अशी तयार करावी. मी आपल्या ज्येष्ठ बंधूस श्री रामचंद्रांना वनातून परत घेऊन आणण्यासाठी जाईन. अभिषेकासाठी संचित केलेली ही सर्व सामग्री पुढे करून मी श्री रामचंद्रांना भेटण्यासाठी वनात जाईन आणि त्या नरश्रेष्ठ श्री रामचंद्रांना तिथंच अभिषेक करीन. यज्ञातून आणलेल्या अग्नीप्रमाणे त्यांना पुढं घालून अयोध्येस आणीन. परंतु जिच्यात लेश मात्र मातृभाव उरला आहे अशा माझ्या मातेस कैकईस कदापि सफल मनोरथ होऊ देणार नाही. श्रीरामच इथे राजे होतील आणि मी दुर्गम वनात निवास करीन. शिल्पी पुढं जाऊन रस्ता बनवील. उंच सखल भूमीस बरोबर करतील. मार्गात दुर्गम स्थानावर जाऊन माहिती आणणारे रक्षकही राहतील. श्री रामचंद्रांसंबंधी अशा प्रकारची चर्चा करणाऱ्या राजकुमार भरताचे असे बोलणे ऐकून सर्व लोकांनी त्याला सांगितले, भरता, असं उत्तम बोलणाऱ्या आपल्या जवळ कमल वनात निवास करणारी लक्ष्मी स्थित होईल. कारण की आपण राजाचे ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना स्वतःच या पृथ्वीचं राज्य देण्याची इच्छा करीत आहात. लोकांनी असे म्हटल्यावर त्यांनी आशीर्वचनाने त्याच्या कानावर पडल्यावर त्याला मोठी प्रसन्नता वाटली. त्या सर्वांना पाहून भरताच्या मुखमंडलास सुशोभित करणाऱ्या नेत्रातून हर्षजनित आसवांचे थेंब गळू लागले. भरताच्या मुखातून श्रीरामांना आणण्याची वार्ता ऐकून सभेतील सर्व सदस्यांना व मंत्र्यांसहित समस्त राजसेवकांना अत्यंत हर्ष झाला. त्यांचा सर्व शोक दूर झाला.
ते भरतास म्हणाले, नरश्रेष्ठा, आपल्या आज्ञेनुसार राजपरिवार भक्तिभाव ठेवणाऱ्या कारागिरांना व रक्षकांना मार्ग नीट करण्यासाठी पाठविलं गेलं आहे. इथे 79वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 80वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.